नवऱ्याचं दुसरं लग्न. पुण्यातील प्रसिद्ध उद्योगपती विजयंत देशमुख आणि सुंदर शिकलेले जया यांचं प्रेमविवाह झालं. दोघांवरही सगळ्यांना खूप प्रेम होतं. विजयंतचे आई वडील लताबाई आणि बाबूराव मुलगा सुनीला स्वतःच्या मुलासारखं जपायचे. जयाची आई मालतीबाई, वडील विठ्ठलराव आणि धाकटी बहीण विद्या हेही आनंदात होते. लग्नाच्या सुरुवातीचे काही महिने खूप सुंदर गेले, पण हळूहळू जया बदलू लागली. मोठं घर, पैसा आणि ऐश्वर्य मिळाल्यानंतर तिच्या स्वभावात अहंकार आला. ती प्रत्येक गोष्टीत स्वतःचं म्हणणं खरं मानू लागली. एक दिवस सकाळी लताबाई प्रेमाने म्हणाल्या, जया, आज तुझ्या आवडीचा उपमा केला आहे. जया रागाने म्हणाली, माझी आवड तुम्हाला कधीच कळणार नाही. मला रोज तुमचं ऐकायचं नाही. हे ऐकून लताबाईंच्या डोळ्यात पाणी आलं. बाबूराव शांतपणे म्हणाले, बाळा, मोठ्यांशी असं बोलायचं नसतं. पण जया आणखी चिडली. हे घर माझ्या नवऱ्याचं आहे. इथे काय करायचं ते मी ठरवेन. विजयंतने तिला अनेकदा समजावलं, जया, आईबाबांशी प्रेमाने बोल. पण जया म्हणायची, तुला माझ्यापेक्षा तुझे आईबाबा जास्त प्रिय आहेत. दरम्यान विद्या अधूनमधून ताईला भेटायला यायची. ती लताबाई आणि बाबूराव यांचा खूप आदर करायची. लताबाई म्हणायच्या, विद्या, तू आमच्या मुलीसारखी आहेस. एक दिवस छोट्याशा कारणावरून जयाने सगळ्यांसमोर विजयंतचा अपमान केला. तू स्वतःच निर्णय घेऊ शकत नाहीस. रात्री विजयंत खूप रडला. काही दिवसांनी जया रागाच्या भरात माहेरी निघून गेली. मालतीबाईंनी विचारलं, काय झालं ग? जया म्हणाली, मी त्या घरात पुन्हा जाणार नाही. विठ्ठलराव म्हणाले, चूक तुझी असेल तर माफी माग. पण जया ऐकायला तयार नव्हती. काही आठवड्यांनी तिने घटस्फोटाची नोटीस पाठवली. विजयंत शेवटच्या वेळेस तिला भेटायला गेला. तो म्हणाला, एकदा विचार कर, आपलं नातं वाचवूया. जया हसली, माझ्याशिवाय तुझं आयुष्य काहीच नाही. विजयंत शांतपणे निघून गेला. काही महिन्यांनी घटस्फोट झाला. घर पुन्हा शांत झालं. लताबाई रोज देवाला प्रार्थना करायच्या, देवा, माझ्या मुलाच्या आयुष्यात पुन्हा आनंद आण. एके दिवशी मालतीबाई, विठ्ठलराव आणि विद्या विजयंतच्या घरी आले. मालतीबाई रडत म्हणाल्या, आमच्या मुलीने खूप मोठी चूक केली आहे. विद्या म्हणाली, ताई चुकीची होती, पण तिच्या चुकीची शिक्षा तुम्हाला मिळू नये. महिने गेले. लताबाई आणि बाबूराव यांनी विजयंतला पुन्हा लग्न करण्याचा सल्ला दिला. सुरुवातीला त्याने नकार दिला, पण त्यांच्या आग्रहाखातर तो तयार झाला. वधू होती विद्या. लग्न साध्या पद्धतीने झालं. विद्या घरात आली. तिने लताबाईंना आई आणि बाबूरावांना बाबा म्हणत पाया पडल्या. त्या दिवसापासून घरात पुन्हा हसू आलं. विद्या प्रत्येकाची काळजी घ्यायची. त्यालाही ती कधीच जयाची जागा घेण्याचा प्रयत्न करत नव्हती. ती फक्त एक चांगली जीवनसाथी बनली. 6 महिन्यांनी एका मंदिरात जयाची आणि विजयंतची अचानक भेट झाली. विजयंत सोबत विद्या होती. दोघेही आनंदी दिसत होते. जया काही क्षण त्यांच्याकडे पाहत राहिली. तिला स्वतःच्या चुका आठवू लागल्या. ती धावत विजयंतजवळ आली. मला माफ कर, मी खूप मोठी चूक केली. विजयंत शांत होता. मी तुला माफ केलं आहे. जयाच्या चेहऱ्यावर आशा दिसू लागली. ती म्हणाली, मी परत येऊ का? विजयंतने विद्याकडे पाहिलं. नंतर तो म्हणाला, माफी मिळू शकते, पण प्रत्येक नात्याला दुसरी संधी मिळेतच असं नाही. तू जेव्हा घर सोडलंस तेव्हा फक्त घर नाही, विश्वासही तोडला होतास. जयाच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. विद्या तिच्या जवळ गेली. तिचा हात हातात घेत म्हणाली, ताई, आयुष्य संपलेलं नाही, पण यापुढे प्रत्येक नात्याची किंमत वेळेत ओळख. जया रडत आपल्या आईवडिलांकडे परत गेली. मालतीबाईंनी तिला मिठी मारली. बाळा, अहंकाराने माणूस जिंकत नाही, तो फक्त आपली माणसं गमावतो. त्या दिवशी जयाला तिच्या आयुष्यातला सर्वात मोठा धडा मिळाला. अहंकारामुळे तुटलेली नाती पुन्हा जोडता येतीलच असं नाही. प्रेम, आदर आणि विश्वास जपला तरच संसार सुखाचा होतो.